वैसण व्हॅलीमध्ये अचानक गोळीबार सुरू झाला। अनेकांनी लपून आपला जीव वाचवला। जळगावमधील प्रत्यक्षदर्शींनी थरारक अनुभव सांगितलेला आहे। स्थानिक मुस्लिमांनी मदत केली असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। काय सांगणार तुम्ही? त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेला होता, त्या ठिकाणी दहशतवादी भयाळ हल्ल्यामध्ये जवळपास अनेक पर्यटक हे मारले गेलेले आहेत, पण परिस्थिती काय होती? त्या ठिकाणची परिस्थिती तर खूप घाबरण्यासारखी होती। आम्ही प्रत्यक्ष ते बघितलं होतं, आजपर्यंत पेपरमध्ये वाचलेलं होतं किंवा टीव्हीवर बघितलेलं होतं, तो अनुभव वेगळा होता आणि प्रत्यक्ष जे आम्ही बघितलं तो अनुभव वेगळा होता। आम्ही गेलो साधारण एक 300-400 मीटरवरून आम्ही हा प्रसंग बघितला। आम्ही त्या व्हॅलीमध्ये एंट्री करणारच होतो, तेवढ्यात आम्हाला गोळीचा आवाज आला आणि सीआरपीएफच्या एका जवानाने सांगितलं की आप छुप जाओ। कहाँ पे छुपे असं विचारलं तर ते म्हणले जहाँ पे दिखे वहाँ पे आप छुप जाओ। मग त्यावेळेला आम्ही त्या साईडला गेलो, आम्ही लपलो आणि तिथून आम्ही बघायला लागलो तर तिथं गोळीबार चालू होता। लगेच लक्षात आलं अर्थातच की हा आतंकवादी हल्ला आहे, कारण थोडंसं आजपर्यंत काश्मीर बद्दल ऐकलेलंच होतं की तिथं गेल्यानंतर काही होतं म्हणून। थोडासा अंदाज आलेला होता आणि जे बघितलं ते जो प्रसंग होता तो खरोखर खूप घाबरण्यासारखा प्रसंग होता की त्या लोकांनी असं सुरू केलं होतं की सुरुवातीला त्यांनी एका महिलेला बोलताना फक्त बोलत तिच्या जवळ उभा राहिला आणि अचानक तिला पकडून घेतलं। मुलांचे रडण्याचे आवाज आणि पुरुष लोक मरून पडलेले आहेत, हे दृश्य खूप म्हणजे मन हेलावून गेलेलं आहे ह्या गोष्टीने। आणि देवाची कृपा, आई वडिलांचे आशीर्वाद याच्यामुळे आज आम्ही तिथून सही सलामत आलो। एवढंच फक्त आता मला म्हणावंसं वाटतं, कारण त्यांची देवाची कृपा होती, आशीर्वाद होते, त्याच बळावर आज त्यांच्या त्या याच्यानेच आम्ही आज इथपर्यंत घरापर्यंत पोहोचलो। आणि जे खरोखर त्या हल्ल्यामध्ये बळी पडले त्यांच्यासाठी तर भावपूर्ण श्रद्धांजली शिवाय आपण दुसरं काहीच करू शकत नाही।